गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण एक नवीन आर्टिकल अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री या पेपरचं सुरू करणार आहे. आपला लेक्चर नंबर हा 50 आहे. जे आर्टिकल आपण सुरू करणार आहे त्याचं टायटल आहे कॅरेक्टरिस्टिक रूट्स अँड कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स. काय असतं हे कॅरेक्टरिस्टिक रूट्स अँड वेक्टर्स हे आपण आज बघू. कॅरेक्टरिस्टिक रूट्स अँड वेक्टर्स अर्थात कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स. आर्टिकल 12.1 डेफिनेशन. लेट A is equal to Aij be an n square matrix and lambda some scalar. आता A is equal to Aij म्हणजे तुम्हाला ही मॅट्रिक्स कोणती आहे ही ऑलरेडी माहित आहे. आपण मॅट्रिक्स चॅप्टर युनिट फर्स्ट मध्ये जे सुरू केलं आणि जनरल मॅट्रिक्स म्हणून A is equal to Aij म्हणालो, त्याला आपण जर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर त्याला असं लिहिता येईल A11 A12 A13 अप टू A1n A21 A22 A23 up to A2n A31 A32 A33 up to A3n dot 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 खाली AN1 AN2 AN3 up to ANn. that is the n square matrix जे की ऑलरेडी माहित आहे. आता याच्यामध्ये आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्येही तुम्हाला माहित आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स n स्क्वेअर n ची हे जे असेल ते 1 0 0 डॉट 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 0 0 1 0 डॉट 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 0 0 0 1 डॉट 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 0 खाली डॉट 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 आणि खाली 0 0 0 डॉट 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 आणि शेवटी 1. या आयडेंटिटी मॅट्रिक्सला म्हणजे हे आयन डिनोट करा या आयडेंटिटी मॅट्रिक्सला. का तर हे n स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, n बाय n ची मॅट्रिक्स आहे ऑर्डर. मग याला जर आपण लॅम्बडाने मल्टिप्लाय केलं तर जिथे जिथे डायगोनली 1 होतं तिथे तिथे डायगोनल एलिमेंटला लॅम्बडा 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 येईल. आणि मग आपली जी A मॅट्रिक्स आहे which is equal to Aij n by n matrix आणि आफ्टर मल्टिप्लिकेशन ऑफ लॅम्बडा आयडेंटिटी मॅट्रिक्स याचं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर A मायनस लॅम्बडा I होईल आणि ती आपल्याला मिळेल बघा आता ती काय मिळेल आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स द मॅट्रिक्स A मायनस लॅम्बडा I मॅट्रिक्स फॉर्म मध्ये A11 मायनस लॅम्बडा A12 A13 अप टू A1n A21 A22 मायनस लॅम्बडा A23 अप टू A2n A31 A32 A33 मायनस लॅम्बडा अप टू A3n डॉट 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 AN1 AN2 AN3 अप टू ANn मायनस लॅम्बडा. तर आता कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स कशाला म्हणतात तर ही जी मॅट्रिक्स आहे A मायनस लॅम्बडा I इज कॉल्ड द कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स A. हे झालं कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. पण याच्यामध्ये तुमचा Aij असला पाहिजे n बाय n आणि लॅम्बडा सम स्केलर. आता आपण बघू कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल किंवा फंक्शन्स. हे जी मॅट्रिक्स आहे याला डिटरमिनंट मध्ये घेतलं A मायनस लॅम्बडा I विच इज इक्वल टू A11 मायनस लॅम्बडा A12 A13 अप टू A1n A21 A22 मायनस लॅम्बडा A23 अप टू A2n A31 A32 A33 मायनस लॅम्बडा अप टू A3n डॉट 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 AN1 AN2 AN3 अप टू ANn मायनस लॅम्बडा. वेन एक्सपांडेड म्हणजे हे डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लागेल आपल्याला. हे डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लागेल कारण की दोन्ही साइडला आपण डिटर्मिनंट घेतलं. वेन एक्सपांडेड इज अ पॉलिनॉमियल phi ऑफ लॅम्बडा of degree n
इन लॅम्बडा. म्हणजे याला जर एक्सपांड केलं तर अशी पॉलिनॉमियल मिळेल की जी लॅम्बडा मध्ये असेल, त्याची डिग्री n असेल. काय n असेल? कारण की n बाय n ची मॅट्रिक्स आहे आणि हे a11 a12 a13 अप टू a1n ऑल दिस एलिमेंट्स आर कॉन्स्टंट टर्म्स, सम नंबर्स. फक्त लॅम्बडा when we are multiply all these numbers one another, it becomes a polynomial of nth degree and is called the characteristic polynomial किंवा function of the matrix A. तर मग या डिटर्मिनंटला जर सोडवलं तर आपल्याला nth डिग्री पॉलिनॉमियल मिळेल जी की लॅम्बडा मध्ये असेल. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कशाला म्हणता येईल? द इक्वेशन मॉड मध्ये a मायनस लॅम्बडा आहे विच इज इक्वल टू 0. दॅट इज त्या पॉलिनॉमियलला जर आपण फाय ऑफ लॅम्बडा डिनोट केलं, पॉलिनॉमियल फाय ऑफ लॅम्बडा, तर फाय ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू 0 होईल. दॅट इज फाय ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू 0 इज कॉल्ड द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ ए. तर हे जे एक एक वाक्याचे डेफिनेशन्स आहेत, इक्वेशन्स आहेत, याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारू शकतात. तर हे तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल, त्यामुळे ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. स्पेक्ट्रम, डेफिनेशन ऑफ स्पेक्ट्रम, द सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ ए मॅट्रिक्स ए इज कॉल्ड द स्पेक्ट्रम ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजे जे काही कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल किंवा फंक्शन याचे रूट्स मिळतील आणि त्याला सेट फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं तर त्याला स्पेक्ट्रम म्हणता येईल. याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारू शकतात. सो कॅरेक्टरिस्टिक वेक्टर कशाला म्हणतात? इफ लॅम्बडा इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ एन n स्क्वेअर मॅट्रिक्स A, then a non-zero solution capital X which is equal to ब्रॅकेट मध्ये x1 x2 up to xn, म्हणजे n टपल्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं ऑफ द इक्वेशन कोणतं हो? ax is equal to lambda x, ax is equal to lambda x. हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन म्हणजे ax मायनस लॅम्बडा x which is equal to 0, a मायनस लॅम्बडा ब्रॅकेटच्या बाहेर x is equal to 0. आणि लॅम्बडाला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. म्हणून a मायनस लॅम्बडा आय ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर x is equal to 0 असं सुद्धा लिहिता येईल. इज कॉल्ड द कॅरेक्टरिस्टिक वेक्टर ऑफ ए मॅट्रिक्स x. हे जे इक्वेशन आहे ax is equal to lambda x इज कॉल्ड ए कॅरेक्टरिस्टिक वेक्टर ऑफ मॅट्रिक्स ए. या डेफिनेशन वर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारला जाऊ शकते. A characteristic vector of the matrix capital A is also called latent vector, eigenvector, invariant vector or pole of the matrix A. मित्र हो, या दुसऱ्या पॅरावर जर एक आपण कॅरेक्टरिस्टिक वेक्टर, एखाद्या मॅट्रिक्सची कॅरेक्टरिस्टिक वेक्टरला अजून काय म्हणतात म्हटलं तर ए मध्ये लॅटेंट वेक्टर, बी मध्ये आयजेन वेक्टर, सी मध्ये इनव्हेरियंट वेक्टर, डी मध्ये पोल ऑफ द मॅट्रिक्स ए. याच्याही पलीकडे एक लागेल ई ऑप्शन ऑल ऑफ द अबव. याच्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकते. नेक्स्ट आर्टिकल 12.2 एक थेरम आहे. काय आहे थेरम? लॅम्बडा इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट of the matrix A if and only if there exists a non-zero vector x such that लॅम्बडा कॅरेक्टरिस्टिक रूट कन्सिडर केलं तर आपल्याला प्रूव्ह करावं लागेल ax is equal to lambda x. आणि कॉन्व्हर्स पार्ट मध्ये जर आपण ax is equal to lambda x म्हणालो तर आपल्याला लॅम्बडा इज अ कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ द मॅट्रिक्स A प्रूव्ह करावं लागेल. बघू मग आता प्रूफ. लेट लॅम्बडा बी ए कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ द मॅट्रिक्स ए. याचा अर्थ काय झाला? आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे ax is equal to lambda x. आणि विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन जर लॅम्बडा कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ द मॅट्रिक्स ए असेल तर दिस इम्प्लाइज डिटर्मिनंट मध्ये a मायनस लॅम्बडा आय विच इज इक्वल टू 0.
दिस इम्प्लाइज द इक्वेशन ए मायनस लॅमडा आय ब्रॅकेटच्या बाहेर एक्स विच इज इक्वल टू 0 has a non-zero solution of x, has a non-zero solution x. That is, there exists a non-zero vector capital X such that ax is equal to lambda x. म्हणजे आपण लॅमडा इज द कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ मॅट्रिक्स ए कन्सिडर केल्यानंतर काय दाखवलं, ax इज इक्वल टू लॅमडा एक्स हे इक्वेशन मिळालं म्हणून दाखवलं. आता कॉन्व्हर्स पार्ट मध्ये जर हे आपण अपेक्षित सपोजिशन केलं तर आपल्याला लॅमडा इज द कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ द मॅट्रिक्स ए दाखवावं लागेल. कॉन्व्हर्सली लेट देयर एक्झिस्ट ए नॉन झिरो वेक्टर कॅपिटल एक्स such that ax is equal to lambda x is our supposition. So this implies there exists a non-zero solution capital X of the equation a minus lambda I ब्रॅकेटच्या बाहेर x which is equal to 0. म्हणजे काय केलं हो, याला रिव्हर्स जायचं. कॉन्व्हर्सलीचा पार्ट काय, इथून तर तिथपर्यंत आपण जे प्रूव्ह करणार आहोत, कॉन्व्हर्स पार्ट मध्ये बॉटम पासून तर पहिल्या वाक्यापर्यंत जायचं. सो देयर एक्झिस्ट ए नॉन झिरो सोल्युशन x of the equation a minus lambda I ब्रॅकेटच्या बाहेर x which is equal to 0. This implies the determinant of the coefficient matrix a minus lambda I is 0. याचा अर्थ that is determinant a minus lambda I which is equal to 0. आणि याच्यावरून आपण सहज सांगू शकतो की लॅम्बडा इज ए कॅरेक्टरिस्टिक रूट ऑफ द मॅट्रिक्स ए. मित्र हो, ह्या ज्या डेफिनेशन्स घेतले आपण आतापर्यंत या लेक्चर मध्ये, या प्रत्येक डेफिनेशन्स वर ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारले जाऊ शकते. सोबतच हा महत्वाचा थेरम जो घेतला याच्यावरही स्टेटमेंटवर ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारू शकते. त्यामुळे यू शुड डू द स्टडी व्हेरी केअरफुली अँड गिव्ह द एक्झाम. सो धन्यवाद.